श्रोते हो नमस्कार. आजचे आधुनिक विज्ञान प्रगत होत आहे. न्यूरोसायन्समध्ये अनेक शोध लागत आहेत. मेडिटेशनचे म्हणजेच ध्यानाचे मेंदूवर काय परिणाम होतात हे अभ्यासले जात आहे. यामध्ये असे सिद्ध झाले आहे की ध्यानामुळे मेंदूच्या अमिगडाला या भागाची ॲक्टिव्हिटी कमी होते. अमिगडाला हा मेंदूचा भाग सभोवतालच्या परिस्थितीमधला ताण शोधून काढण्यामध्ये पटायत आहे. अमिगडालाची ॲक्टिव्हिटी कमी झाली की आपोआप परिस्थितीमधला ताण जाणवत नाही. त्यामुळे मनुष्याला हळूहळू शांत वाटायला लागतं. मनुष्य हळूहळू अंतर्मुख व्हायला लागतो. जसजसे मनुष्य मेडिटेशनमध्ये खोल जायला लागतो तसतसे मेंदूच्या आतल्या भागाची ॲक्टिव्हिटी बदलत जाते. नियमित मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीचा मेंदू आणि मेडिटेशन न करणाऱ्या व्यक्तीचा मेंदू फंक्शनल MRI काढून तपासला असता नियमित मेडिटेशन करणाऱ्या व्यक्तीचा मेंदू हा जास्त तरुण दिसला. याचाच अर्थ नियमित मेडिटेशन केल्यामुळे वाढत्या वयानुसार मेंदूवर होणारे परिणाम कमी होत जातात. अल्झायमर्स सारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. हार्वर्ड मेडिकल कॉलेज येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर एलिझाबेथ यांनी संशोधनाद्वारे हे सिद्ध केलं आहे की माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे मनुष्याची अँक्झायटी 60% कमी होते. त्यांचं असं म्हणणं आहे की अँक्झायटीमध्ये मेडिटेशनचा उपयोग औषधां इतकाच होतो. माइंडफुलनेस मेडिटेशन याचा अर्थ सकारात्मक सूचना देत ध्यान करणे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉक्टर रुडॉल्फ, डॉक्टर एलिझा आणि डॉक्टर एरिक यांनी एका प्रयोगाद्वारे हे सिद्ध केले की मेडिटेशन इज बेटर दॅन व्हेकेशन. आजकाल ताण कमी करण्यासाठी बरेच जण सुट्टीमध्ये किंवा अगदी शनिवार रविवार सुद्धा बाहेर फिरायला जातात. या अशा सहलींपेक्षा मेडिटेशनमुळे शरीरावर आणि मनावर खूप खोल आणि जास्त काळ राहणारे सकारात्मक परिणाम दिसून येतात. डॉक्टर सारा लेझर हार्वर्ड यांनी काही संशोधन केले आहे. त्यांनी असे सिद्ध केले की मेडिटेशनमुळे मेंदूच्या पेशींचे वर्धन होते. यामध्ये कॉर्टेक्स या भागाची जाडी वाढते. हिप्पोकॅम्पसमधील ग्रे मॅटरची जाडी वाढते. हिप्पोकॅम्पस हा मेंदूचा भाग नवीन गोष्टी शिकणे आणि स्मरणशक्तीसाठी उपयोगी आहे. याचा अर्थ मेडिटेशनचा शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. हळूहळू न्यूरोसायन्सला ध्यान आणि त्याचे मेंदूवर होणारे परिणाम समजत आहेत. अजूनही बऱ्याच गोष्टींचा शोध लागला नाहीये, पण आपल्याकडे योगी लोकांनी हे खूप शतके आधी अनुभवलेले होते. 5000 वर्षांपूर्वी भगवद्गीतेमध्ये ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. याद्वारेच आत्मसंयम प्राप्त करता येईल असे सांगितले आहे. ध्यान प्रक्रियेचे सविस्तर वर्णन भगवंतांनी केले आहे. सर्वच संतांनी ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. ध्यानाचा अभ्यास म्हणजे मनातील संवादांकडे तटस्थपणे बघत राहण्याचा अभ्यास. योग आणि वेदांत तत्वज्ञानानुसार मानवी अस्तित्वाचे 5 स्तर किंवा आवरण आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अज्ञानाचे आवरण दूर झाले की आत्मसाक्षात्कार होतो. हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रवास आहे. ध्यान मार्गामुळे तो साध्य होऊ शकतो आणि त्यानंतर साधकाचा सिद्ध पुरुष होतो. हा प्रवास अवघड असला तरी निश्चितच आनंददायी आहे.